Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स वोकॅबलरी. ओके, सो हा नेक्स्ट पार्ट आहे ऍडव्हान्स वोकॅबलरीचा. लास्ट पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा, कारण की या सिरीज मध्ये आपण पूर्ण ऍडव्हान्स वोकॅबलरी कव्हर करतो आहोत. जास्तीत जास्त जे रिपिटेटिव्ह वर्ड आपण यूज करतो, सो त्याला अवॉइड करून नवीन वर्ड्स आपल्या डिक्शनरीत कसे ऍड करायचे आणि त्याचा अर्थ काय आहे, त्याचे वाक्यात उपयोग कसे करायचे, सो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 25 पेक्षा जास्त वोकॅबलरी बघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो गाईज, our first word is scribble. Scribble. Okay. Just focus on my pronunciation as well. Scribble. To write or draw something quickly and carelessly without much thought. ठीक आहे. त्याचा अर्थ आहे की आपण जस्ट काही विचार न करता नुसतं गिरवणे, चिंखडणे, त्याला स्क्रिबल म्हणतात. सो त्याचा अर्थ थोडक्यात आहे चिंखडणे. द एक्झाम्पल बघा, द चाइल्ड वॉज स्क्रिबिंग ऑन द वॉल विथ क्रेयॉन्स. ओके, लहान मुलगा जो आहे तो क्रेयॉन्सने चिंखडतो आहे भिंतीवर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कॅन यू रीड व्हॉट आय स्क्रिबल्ड हिअर? तू वाचू शकतो मी इथे काय चिंखडलं आहे? ओके, सो स्क्रिबल म्हणजे चिंखडणे, विदाउट एनी थॉट, जस्ट काहीतरी लिहिणे. येस. नेक्स्ट वर्ड आहे आपला स्टार्टल. स्टार्टल, टू सरप्राईज और फ्रायटन समवन सडनली. ओके, अचानक मागून येऊन किंचाळणे किंवा घाबरवणे. ओके, यू स्टार्टेड मी, यू स्टार्टल्ड मी वेन यू अपियर्ड बिहाइंड मी. मागून तू अचानक जेव्हा माझ्या मागे आला तेव्हा मी दचकलो. ओके, थोडक्यात दचकवणे, घाबरवणे असाच अर्थ इथे होतो. आय डिडंट मीन टू स्टॅटल यू. ओके, मला तुला दचवायचं नव्हतं. सो स्टॅटल, दॅट मीन्स दचकवणे, घाबरवणे. येस. नेक्स्ट, गझल. गझल, टू ड्रिंक समथिंग क्विकली और इन लार्ज अमाउंट्स, ऑफन ग्रिडीली. एखादी गोष्ट खूप घाईघाईने गटागटा पिणे किंवा बकाबका खाणे, सो त्या वेळेला तुम्ही गझल वर्ड वापरू शकतात. डोंट गझल युअर ज्यूस, ड्रिंक इट स्लोली. ओके, गटागटा पिऊ नको तुझा ज्यूस, हळुवार पी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द मॅन वॉज गझलिंग बीर ऍट द पार्टी. ओके, तो काय गटागटा पीत होता. सो गझल, दॅट मीन्स एखादी गोष्ट गटागटा पिणे. नेक्स्ट आहे डुडल. डुडल, टू ड्रॉ समथिंग कॅज्युअली और एमलेसली. अगेन, काहीतरी चित्र काढणे, काही एम नसताना सहज काहीतरी रेखाटणे, थोडक्यात गिरवल्यासारखं चित्र काढणे. आय वॉज बोर्ड, सो आय स्टार्टेड टू डुडल इन माय बुक. ओके, मला बोर होत होतं म्हणून मी माझ्या बुकमध्ये डुडल करत होतो. सो डुडल मीन्स असंच रॅन्डमली एखादं काहीतरी चित्र काढणे, गिरवणे. द टीचर कॉट मी डुडलिंग इन क्लास. ओके, टीचरने मला पकडलं, मी क्लासमध्ये चित्र काढत होतो तेव्हा. सो डुडल, दॅट मीन्स चित्र काढणे थोडक्यात. क्रॅकल. क्रॅकल, तडतडणे. a series a series of sharp sound like a fire burning. ठीक आहे, काहीतरी तडतड होणे, मोठा आवाज होणे, पण असा एका प्रॉपर वे मध्ये, जसा फायरवर्क्स उडतात तेव्हा कसा आवाज होतो. सो कंटिन्यू एक वेळापर्यंत तो शार्प साऊंड आपल्या समोर येत राहतो, तो त्याला तुम्ही म्हणू शकतात क्रॅकल. क्रॅकल. ओके, तो तडतडाट असा आवाज होणे किंवा कडकडाट असा आवाज होणे, दॅट मीन्स क्रॅकल. द फायर वॉज क्रॅकलिंग लाऊडली. ओके, आगीचा जो आवाज होतो तो क्रॅकलिंग होता.
द पॉपकॉर्न विल क्रॅकल इन द मायक्रोवेव्ह. ओके, पॉपकॉर्नचा आवाज मायक्रोवेव्ह मध्ये होईल. नेक्स्ट आहे ट्रिकल. ट्रिकल, टू फ्लो or move slowly in a small stream or drop by drop. ओके, काहीतरी जसं काचेवरनं इथे ओघळत आहे, पाण्याचे ओघळ येत आहेत, सो काहीतरी ड्रॉप ड्रॉप असं पडणे किंवा ओघळणे थोडक्यात. द रेन इज ट्रिकलिंग डाऊन द विंडो. ओके, सो विंडो वरून काय होतंय, पाऊस ओघळतो आहे. वॉटर वॉज ट्रिकलिंग फ्रॉम द ब्रोकन पाईप. ओके, तुटलेल्या नळातून पाणी काय होतंय, ट्रिकल होतंय म्हणजे ओघळत आहे. सो ट्रिकल म्हणजे ओघळणे. सो मला सांगा, तुम्हाला कोणते शब्द याआधी माहिती होते आणि कोणते शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. सो ते नक्की नोट डाऊन करा, कमेंटमध्ये लिहा की हे शब्द खरंच नवीन होते आणि हे तुम्ही आता तुमच्या डिक्शनरीत ऍड केले आहेत आणि ते युजही करणार आहात. ओके, सो कोणते शब्द तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटताय याच्यामध्ये नक्की कमेंटमध्ये लिहा. तुम्ही जास्तीत जास्त जसं ऍक्टिव्ह राहाल तितकं मला पण लक्षात येईल की कशा पद्धतीचे तुम्हाला अजून वर्ड्स देता येतील. ओके, नेक्स्ट आहे चॅटल. चॅटल, टू टेल समवन अबाउट समथिंग समवन एल्स डिड. ओके, दुसऱ्याला सांगणं की अरे त्याने हे केलं, त्याने ते केलं, गॉसिपिंग थोडक्यात. टू शेअर अ सिक्रेट और गॉसिप. ठीक आहे, सो टॅटल दॅट मीन्स गॉसिपिंग अबाउट समवन. फर्स्ट एक्झाम्पल बघा, शी वॉज अँग्री बिकॉज आय टॅटल्ड टू मॉम. ओके, ती माझ्यावर रागवली कारण की मी आईजवळ गॉसिपिंग केली. शी टोल्ड मी नॉट टू टॅटल अबाउट हर सिक्रेट. तिने मला सांगितलंय की माझ्या सिक्रेट बद्दल कुठेच गॉसिप करू नको, कोणालाही सांगू नको. किड्स ऑफन टॅटल अबाउट इच अदर. लहान मुलं नेहमीच एकमेकांबद्दल गॉसिपिंग करत असतात. ओके, सो टॅटल दॅट मीन्स गॉसिप अबाउट समवन. येस, नेक्स्ट आहे हॅगल. हॅगल, that means to argue or negotiate over the price of something. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण बार्गेन करतो, किंमत कमी करण्यासाठी भाव करतो ते. एक्झाम्पल, आय डोंट लाईक टू हॅगल, आय जस्ट पे द प्राइस. मला बार्गेन करायला आवडत नाही, मी सरळ जेवढी किंमत आहे तेवढी देतो. आय वॉज हॅगलिंग विथ द शॉपकीपर फॉर अ लोअर प्राइस. ओके, आय वॉज मी हॅगलिंग म्हणजे मी बार्गेन करत होतो शॉपकीपर बरोबर थोडी आणखीन किंमत मागण्यासाठी, त्या वस्तूची अजून कमी किंमत मिळावी म्हणून मी बार्गेनिंग करत होतो. बार्गेनिंग, हॅगलिंग. ओके, सो द सेम वर्ड्स. नेक्स्ट वर्ड आहे नझल. नझल, to rub or press your face or nose gently against someone or something. ठीक आहे, तुमच्या नाकाने तुम्ही असं आता जसं इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, नाकाने थोडस पुश करणं, लाड करणं थोडक्यात. द कॅट इज नझलिंग माय फूट फॉर अटेन्शन. ओके, ती कॅट येऊन माझ्या पायाशी नाकाने मला घासत होती पाय माझा, जेणेकरून तिला अटेन्शन मिळावं. नेक्स्ट एक्झाम्पल, द मदर नझल्ड हर चाइल्ड फोरहेड. ओके, आई प्रेमाने बाळाचं फोरहेड जे आहे, फोरहेड म्हणजे हे नझल करत होती. ठीक आहे, येस. नेक्स्ट आहे स्विंजल. स्विंजल, to cheat someone, to take their money or belongings, dishonesty. Okay, फसवणूक करणे. He felt bad after swindling the old man. Okay, त्याला वाईट वाटलं, तर वयस्कर माणसाला फसवल्यानंतर त्याला वाईट वाटलं. ओके, सो स्विंडल दॅट मीन्स फसवणूक करणे.
ही ट्राईड टू स्विंडल मी बट आय डिडंट फॉल फॉर इट. ओके, त्याने मला फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यात फसलो नाही. येस. नेक्स्ट वर्ड आहे ट्विंकल. ट्विंकल, टू शाईन विथ अ स्पार्कलिंग ऑर फ्लिकरिंग लाईट. ओके, ट्विंकल, फ्लिकर करणारे लाईट, चालू बंद होणारे. द स्टार्स आर ट्विंकलिंग इन द स्काय. ओके, आकाशामध्ये तारे चमचमतात. ओके, सो ट्विंकल मीन्स चमचमणे. हर इयरिंग्स वर ट्विंकलिंग इन द लाईट. ओके, तिचे कानातले लाईटात चमकत होते. सो ट्विंकल. नेक्स्ट, ड्रिझल. ड्रिझल, that means light rain falling in very small drop. ठीक आहे, एक हळुवार थेंब थेंब पाऊस पडतो, जास्त नाही, एक रिमझिम पाऊस पडतो आहे. आय फॉरगॉट माय अम्ब्रेला अँड नाव इट्स ड्रिझलिंग. ओके, मी माझी छत्री विसरलोय आणि आता बारीक बारीक पाऊस सुरू झाला. आय डोंट नीडल आय डोंट नीड अन अम्ब्रेला, इट जस्ट अ ड्रिझल. ओके, मला काही छत्रीची गरज नाहीये, बारीकच पाऊस येतोय, थोडा थोडाच पाऊस येतोय. सो ड्रिझल, दॅट मीन्स खूप बारीक बारीक थेंब थेंब पाऊस पडणे. येस. नेक्स्ट, वोबल. वोबल, टू मूव्ह अनस्टेडीली फ्रॉम साइड टू साइड. ओके, एक पाय जर छोटा असेल टेबलचा तर तो असा असा डुगुडुगू हलतो, सो त्याला म्हणतात वोबल. द टेबल इज वोबलिंग बिकॉज वन लेग इज शॉर्टर. ओके, त्या टेबलचा एक पाय लहान आहे त्यामुळे तो डुगुडुगू हलतो आहे. सो वोबलिंग. नेक्स्ट वर्ड आहे द जेली इज वॉबलिंग ऑन द प्लेट. ठीक आहे, जेली प्लेट मध्ये हलते आहे. येस. नेक्स्ट, कजल. कजल. कजल म्हणजे टू हग क्लोजली, एखाद्याला मिठी मारणे. ही गेव मी अ कजल बिफोर लिव्हिंग. ओके, निघण्याच्या आधी त्याने मला मिठी मारली. वी कडल अँड स्लीप फेल अस्लीप टुगेदर. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि झोपलो. ओके, सो कडल म्हणजे मिठी मारणे. नेक्स्ट, बंडल. बंडल, अ ग्रुप ऑफ थिंग्स टाईड टुगेदर. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी अशा एकत्र करून बांधणे त्याला बंडल म्हणतात. ही गेव मी अ बंडल ऑफ बुक्स टू रीड. ओके, त्याने मला एक पूर्ण बंडल दिलं, पुस्तकांचा बंच दिला वाचण्यासाठी. देर इज अ बंडल ऑफ स्टिक नियर द फायर प्लेस. ओके, जिथे आग चालू आहे तिथे काठ्यांचा बंडल आहे, स्टिकचा बंडल आहे. सो बंडल म्हणजे प्रॉपर ग्रुप ऑफ थिंग्स. नेक्स्ट, गागल. गागल, प्लीज गागल आफ्टर ब्रशिंग युअर टीथ. ओके, सो ब्रश केल्यानंतर आपण गार्गल करतो, तोंडात पाणी घेतो आणि ते नंतर परत स्प्लिट करतो, सो त्याला म्हणतात गार्गल. यू शुड गार्गल विथ वॉर्म वॉटर. ओके, तो तू गरम पाण्याच्या गुळण्या करायला हव्यात. ओके, सो गुळण्या करणे म्हणजे काय, गार्गल. नेक्स्ट, रॅटल. रॅटल, टू मेक अ शेकिंग नॉइज. एखाद्या गोष्टीचा आवाज करणे. द विंडो वर रॅटलिंग इन द विंड. ओके, सो हवा येते आहे तेव्हा खिडकी वाजते आहे, धडाधड वाजते आहे, सो त्याला म्हणणार रॅटल. शी रॅटल द कीज इन हर हँड. ओके, हातामध्ये चावी घेऊन ती फिरवणे, सो तो एक प्रकारचा नॉइज होतो, सो त्याला तुम्ही रॅटल म्हणू शकता. रॅटल. नेक्स्ट आहे गॅबी. गॅबी, अ पर्सन हू टॉक्स अ लॉट. एखादा व्यक्ती खूप बडबडा असेल तर त्याला आपण म्हणतो गॅबी. शी इज गॅबी बट एव्हरी वन लव्स हर. ती
खूप बडबडी आहे पण सगळ्यांना ती आवडते. आय लाईक टू लिसन बट सम पीपल आर टू गॅबी. मला ऐकायला आवडतं पण काही लोक फारच बोलके असतात, फारच बडबड करणारे असतात. सो गॅबी मीन्स द पर्सन हू टॉक्स अ लॉट. नेक्स्ट, एक्सकॅव्हेट. टू डिग आउट समथिंग, काहीतरी खोदून काढणे. ही एक्सावेट अ स्मॉल होल टू प्लांट अ ट्री. ओके, त्याने खोदून काढलं, एक झाड लावण्यासाठी त्याने खोदून काढलं. आपण डिग म्हणतो नॉर्मली, सो त्याचा हा एक सिमिलर वर्ड आहे. डोंट एक्झावेट टू डीप, इट्स नॉट सेफ. खूप खालपर्यंत खोदू नको, ते सेफ नाहीये. ओके, सो एक्सकावेट म्हणजे खोदून काढणे. नेक्स्ट, ब्लेअर. ब्लेअर, टू मेक अ लाऊड अँड हार्श नॉइज. खूप अत्यंत कर्कश आवाज. प्लीज टर्न ऑफ द म्युझिक, इट्स ब्लेअरिंग टू लाऊडली. प्लीज म्युझिक बंद कर, त्याचा आवाज कर्कश होतो आहे, खूप लाऊडली होतोय. द अलार्म क्लॉक केप्ट ब्लेअरिंग अंटिल आय टर्न इट ऑफ. ओके, जोपर्यंत मी अलार्म बंद केला नाही तोपर्यंत तो चालूच होता, ओरडत होता. Okay, so to make a loud and harsh noise, that means blare. Yes. Next, clink. Clink. To make a short, sharp, ringing sound. Okay. The glasses clinked together as we made a toast. ठीक आहे. एकमेकांना काचेचे ग्लास जेव्हा आपण करतो तेव्हा एक प्रॉपर साऊंड येतो, त्याला तुम्ही म्हणू शकतात क्लिंक. आय ड्रॉप्ड माय कीज अँड दे क्लिंक लाऊडली. ओके, माझ्या चाव्या खाली पडल्या आणि त्याचा आवाज झाला. एक छोटासा आवाज असतो आणि शार्प रिंगिंग साऊंड असतो. छोटासा असतो पण जोरात असतो. सो त्याला तुम्ही म्हणू शकतात क्लिंक. बिहाफ. नेक्स्ट वर्ड आहे आपला बिहाफ. फॉर समवन एल्स और इन समवन्स प्लेस. एखाद्याच्या ऐवजी. ओके, म्हणजे आपल्यापैकी दुसरा कोणीतरी आपल्या ऐवजी जाऊन एखाद्या ठिकाणी काम करणं किंवा आपल्या वैयक्तिक अवेलेबल राहणं. शी अपोलोजाइज्ड ऑन बिहाफ फॉर हर सन. ठीक आहे, म्हणजे तिच्या मुलाच्या चुकीमुळे तिने माफी मागितली. सो मुलाच्या ऐवजी आईने माफी मागितली. ठीक आहे, सो हे जे च्या ऐवजी असतं त्याला तुम्ही बिहाफ म्हणू शकता. आय पेड द मनी ऑन युअर बिहाफ. मी तुझ्या वतीने पैसे पे केले. ओके, म्हणजे तुझ्या ऐवजी मी पैसे केले. सो बिहाफ म्हणजे च्या ऐवजी किंवा च्या वतीने. नेक्स्ट, बिजार. बिजार, something strange, unusual, or odd that is different from what is normal or expected. जे आपण विचार करतो त्यापेक्षा काहीतरी अतिविचित्र, अति स्ट्रेंज, की जे नॉर्मल नाहीये, काहीतरी अबनॉर्मल सारखं, दॅट इज कॉल्ड बिझार्ड. ओके, एक्झाम्पल, that outfit is really bizarre. I have never seen anything like this, like it before. ओके, सो आउटफिट खूप वियर्ड आहे, असा मी कधीच याच्या आधी बघितला नाही. दॅट मीन्स बिझार. दॅट आउटफिट इज रिअली बिझार. ओके, सो हॅव यू हर्ड दिस वर्ड बिफोर? प्लीज टेल मी इन द कमेंट. हिज बिहेवियर वॉज बिझार ड्युरिंग द मीटिंग. ओके, त्याचं बिहेवियर हे खूप विचित्र होतं, अनएक्सपेक्टेड होतं, अनयुज्युअल होतं मीटिंग मध्ये. ओके, सो बिझार मीन्स काहीतरी अनयुज्युअल अँड समथिंग ऑड विच इज नॉट रेग्युलर, नॉट नॉर्मल. ओके, येस. नेक्स्ट, प्रोक्युअर. प्रोक्युअर, टू गेट or obtain something, often with some efforts. Okay,
म्हणजे काहीतरी मिळवणे थोडक्यात. ही वर्कड हार्ड टू प्रोक्युअर अ गुड जॉब. ठीक आहे. सो त्याने खूप मेहनत केली एक जॉब मिळवण्यासाठी. ओके. सो काहीतरी मिळवण्यासाठी आपण जे एफर्ट्स घेतो त्याला तुम्ही प्रोक्युअर म्हणू शकता. ही वेंट टू द शॉप टू प्रोक्युअर मिल्क. ओके. दूध मिळवण्यासाठी तो शॉपवर गेला. सो टू गेट ऑर ऑप्टेन समथिंग ऑफन विथ सम एफर्ट्स. काहीतरी एफर्ट्स घेऊन मिळवणे एखादी गोष्ट. प्रोक्युअर. नेक्स्ट, थिक हेडेड. जड बुद्धी आपण म्हणतो. स्टुपिड, स्लो टू अंडरस्टँड ऑर अनइंटेलिजंट. ठीक आहे. एखादा वेडा असतो, मूर्ख असतो, पटकन त्याला लक्षात येत नाही असा व्यक्ती. एक्झाम्पल, डोंट बी सो थिक हेडेड, इट्स जस्ट अ सिम्पल क्वेश्चन. अरे, हा तर खूप सोपा प्रश्न आहे, एवढा विचार करू नको किंवा असं चुकीचं बोलू नको. डोंट कॉल हर थिक हेडेड, दॅट्स रूड. तिला जडबुद्धी असं म्हणू नको, हे खूप रूड आहे. किंवा स्टुपिड म्हणू नको, रूड आहे. ओके. सो थिक हेडेड दॅट मीन्स स्टुपिड, slow to understand or unintelligent. Okay. So everybody has this kind of people in our group or family sometimes. So please don't use this kind of word, but understand the meaning. Okay. Yes. Next, topple. Topple. To fall or make something fall. Typically from a high position. वरतून काहीतरी खाली पडणे. ठीक आहे. The stack of books will topple if it's not balanced. Okay. जर प्रॉपर व्यवस्थित बुक्स ठेवले नाही तर ते खाली पडतील. सो टॉपल दॅट मीन्स पडणे थोडक्यात काहीतरी खाली. The tree might topple in the strong wind. खूप जोरात वारा आल्यामुळे, वादळ आल्यामुळे काय होईल? झाड पडू शकतं. सो टॉपल दॅट मीन्स पडणे. नेक्स्ट, रिमोट. रिमोट मीन्स फार अवे इन डिस्टन्स. ओके. म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप लांब असं. द हाऊस इज इन अ रिमोट एरिया फार फ्रॉम द सिटी. ओके. सो रिमोट एरिया म्हणजे सिटी पासून खूप लांब एखाद्या ठिकाणी एक असणे, त्याला रिमोट एरिया म्हटलं जातं. देर आर नो हॉस्पिटल इन दिस रिमोट एरिया. ओके. या एरियामध्ये जवळपास काहीच नाहीये. एकांतात एखादी गोष्ट असणे, शहरापासून लांब. ओके. सो रिमोट. येस. नेक्स्ट, लिम्प. लिम्प. Unable to walk normally due to an injury or weakness. ओके. लिम्प म्हणजे एखादी दुखापत झाल्यामुळे आपण पटापट चालू शकत नाही, स्लो चालतो इंजुरी झाल्यामुळे. द मॅन वॉज लिम्पिंग ड्यू टू अ बॅक इंजुरी. तो हळूहळू चालत होता, घसरून चालत होता इंजुरी झाल्यामुळे, बॅक इंजुरीमुळे. नेक्स्ट एक्झाम्पल, ही इज ट्राइंग टू वॉक फास्ट बट स्टील लिम्पिंग. तो चालण्याचा प्रयत्न करत होता पण तरी पण तो घसरत होता, म्हणजे तेवढा जास्त तो चालू शकत नव्हता. घसरत घसरत चालत होता. ओके. सो लिम्प दॅट मीन्स अनेबल टू वॉक नॉर्मली ड्यू टू अन इंजुरी. काहीतरी लागल्यामुळे व्यवस्थित न चालता येणं. नेक्स्ट, टेम्प्ट. टेम्प्ट. To make someone want to have or do something, especially something that is unnecessary or wrong. काहीतरी चुकीचं आहे पण उगाच समोरच्याला ते करायला भाग पाडणं, अट्रॅक्ट करणं. एक्झाम्पल, डोंट टेम्प्ट हर बाय शोईंग चॉकलेट्स, शी इज ऑन अ डाएट. ओके. आता समोरचा व्यक्ती डाएटवर आहे हे आपल्याला माहिती असून सुद्धा मुद्दाम त्याला चॉकलेट दाखवून त्याला लोभ निर्माण करणं. ओके. एक लालच निर्माण करणं त्याच्यामध्ये. सो दॅट इज टेम्प्ट. द चॉकलेट केक टेम्प्टेड मी टू मच. ओके. चॉकलेट केक मला खूप अट्रॅक्ट करत होता, त्याच्यामुळे मला असं कंट्रोल न करता येणं स्वतःला.
सो टेम्प्ट. नेक्स्ट, ओव्हरटर्न. ओव्हरटर्न म्हणजे पलटणे. टू टू रिव्हर्स और टर्न समथिंग अपसाइड डाऊन. ठीक आहे, एखादी गोष्ट उलटणे किंवा ती उलटी होणे थोडक्यात. एक्झाम्पल, द स्ट्रॉंग विंड ओव्हरटर्न द अम्ब्रेला. जोरदार वाऱ्यामुळे अम्ब्रेला काय आहे, छत्री उलटी झाली. नेक्स्ट एक्झाम्पल, द कार ओव्हरटर्न इन द ऍक्सिडेंट. ठीक आहे, गाडी उलटी झाली, ऍक्सिडेंट मध्ये गाडी उलटी झाली. नेक्स्ट, द जज ओव्हरटर्न द प्रिव्हियस डिसिजन. म्हणजे जज पलटला. ठीक आहे, डिसिजन देण्यासाठी जो मागच्या वेळेचा डिसिजन होता तो यावेळेस तो पलटला. सो ओव्हरटर्न म्हणजे पलटणे, बाजू पलटणे, गोष्ट पलटणे. नेक्स्ट, ब्रुटल. ब्रुटल, समथिंग एक्स्ट्रीमली हार्श, सेव्हर और डिफिकल्ट. एखादी गोष्ट अत्यंत कठीण आणि खूप असं निर्दयीपणे झालेली थोडक्यात. His injuries were brutal after the car accident. ठीक आहे, त्याला भयानक इजा झाली, त्रास झाला ऍक्सिडेंट नंतर. नेक्स्ट एक्झाम्पल, द वॉटर वॉज ब्रुटल yesterday. इट वॉज freezing cold and windy. Okay, the weather was brutal yesterday. Sorry, the weather was brutal yesterday. It was फ्रीजिंग कोल्ड अँड विंडी. ठीक आहे, सो वेदर कसं होतं, ब्रुटल होतं, अत्यंत कठीण होतं, त्यात म्हणजे बर्फ जमत होता एवढा वारा आणि थंड वातावरण होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, द एक्झाम वॉज ब्रुटल अँड आय डिडंट फिनिश इन टाइम. ठीक आहे, एक्झाम खूप कठीण होती त्यामुळे मी वेळेत संपवू शकलो नाही. सो ब्रुटल दॅट मीन्स डिफिकल्ट, हार्श, कठीण. ओके, नेक्स्ट आहे वर्ड म्यूट. म्यूट, टू सायलेन्स और रिड्यूस द साऊंड ऑफ समथिंग. ठीक आहे, आवाज कमी करणे किंवा बोलणं बंद करणे. एक्झाम्पल, प्लीज म्यूट युअर फोन ड्युरिंग द मीटिंग. मीटिंग मध्ये तुझ्या फोनचा आवाज बंद कर. ठीक आहे, म्हणजे रिंग वाजता कामा नये, त्याला म्यूट म्हणजे बंद करणे म्हणतात, आवाज बंद करणे. कॅन यू म्यूट द टीव्ही, आय एम ऑन कॉल. तू टीव्हीचा आवाज कमी करू शकतो का, मी कॉलवर आहे. सो टीव्हीचा आवाज बंद करणे याला म्यूट करणे असं म्हणतात. त्यानंतर वेगळा अर्थ आहे खाली. म्यूट म्हणजे अनेबल टू स्पीक और चुझिंग नॉट टू स्पीक. ठीक आहे, वेगळा एक अर्थ असाही होऊ शकतो म्यूटचा की बोलणं टाळणे किंवा न बोलणं हा पर्याय चूज करणे. शी रिमेन्ड म्यूट बिकॉज शी वॉज टू शाय टू स्पीक. ओके, तिने न बोलणं पसंत केलं कारण की ती बोलायला लाजाळू आहे, शाय आहे. सो म्यूट म्हणजे आवाज बंद करणं. नेक्स्ट, मॅरी. मॅरी दॅट मीन्स चेअरफुल, हॅपी और जॉयफुल. ठीक आहे, एक आनंदी सिच्युएशन मध्ये आपण मेरी यूज करतो. ही विश्ड एव्हरीवन अ मेरी क्रिसमस. ठीक आहे, सो त्याने सगळ्यांना मेरी क्रिसमस विश केलं. एव्हरीवन ऍट द फेस्टिवल वॉज इन अ मेरी मूड. सगळेजण जे फेस्टिवल मध्ये होते ते आनंदाच्या मूड मध्ये होते, उत्साहाच्या मूड मध्ये होते. ओके, सो मेरी मीन्स आनंद, उत्साह. सो येस गाईज, आय होप यू अंडरस्टँड ऑल द वर्ड्स टुडे. ऑलमोस्ट आपण 35 पेक्षा जास्त वर्ड्स आज आपण बघितले आहेत. तुमच्या ते नक्की लक्षात आले असतील. कोणते शब्द तुम्हाला खरंच नवीन वाटले ते कमेंटमध्ये लिहा. आणि जेव्हा तुम्ही मोठे नॉवेल्स वगैरे वाचतात तेव्हा हे वर्ड्स येतात. ओके, सो तुम्हाला वर्ड्स माहिती असणं गरजेचं आहे. आणि अजून ऍडव्हान्स वर्ड तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा की जेणेकरून मी अजून यावर जास्त व्हिडिओज बनवेल. कारण की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही जर कोणत्या एक्झामिनेशन्सची तयारी जरी करत असाल तरी हे व्हिडिओज तुम्हाला उपयोगी ठरतील. आणि
आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुद्धा आहे, जो 2 मंथ प्लस 1 मंथ एक्स्ट्रा स्पीकिंग प्रॅक्टिस असा असतो. सो ज्यामध्ये आपण स्पोकन इंग्लिश, व्होकॅबलरी, ग्रामर, पर्सनल अटेन्शन देऊन प्रत्येकाची ऍक्च्युअल बोलून प्रॅक्टिस करतो. सो जर तुम्ही अजून कोर्स जॉईन केला नसेल तर इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचं सीट बुक करू शकतात आणि तुमची सोयीस्कर बॅच चूज करू शकतात. ओके. सो गाईज, प्रॉपर लर्निंग हे गरजेचं आहे, कारण की नुसतं व्हिडिओ बघून तुम्हाला एक प्रॉपर अंडरस्टँडिंग येते, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः बोलून प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स वाढत नाही. सो जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर कोर्स नक्की जॉईन करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू, बाय.